थांब 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 थांब, इथून कुठून सुरुवात राहिली बाजूला, आपण डायरेक्ट कुठे झेंड्याकडे आलोय. थांबा. तर मग नमस्कार मंडळी, हा आहे आमच्या अक्कलकोटच्या गुरुपौर्णिमेचा मुख्य सोहळा. अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत देखावा असा देखणा सोहळा असतो. हा आहे आमच्या अक्कलकोटमधील मुख्य देखावा. या सोहळ्यामध्ये मुख्यतः विविध राज्यातून विविध असे देखावे येतात. हा आहे केरळामध्ये केरळाचा देखावा. त्यानंतर होते वारकरी संप्रदायातील वारकरी लोक. वारकरीमध्ये प्रमुखतः स्त्रियांपासून लहान बालकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला होता. त्यानंतर आपण पाहत आहोत ते महाराजांची अन्नछत्र मंडळातील प्रमुख अशी महाराजांची पालखी सोहळ्यापाठोपाठ महाराजांची दिव्य अशी रथ 4 घोड्यांसह रथ होता. पालखी आणि रथापाठोपाठ होते ते महाराजांच्या लेझिम संघ, अमोलराजे लेझिम संघ. ते सगळं राहून दे बाजूला. हा बघा मेन अट्रॅक्शन ऑफ इव्हेंट, हनुमान. भव्य दिव्य असे हनुमानांची पुतळी. This is such a beautiful moment that I ever see. कसलं भारी दिसायचं ते, कसले भारी. ऐक, हनुमानजींना पाहून पुढे येतोच होतो, तर तितक्या पुढे आलो सरत तर मग तिथून नजर काय हटतच नव्हती. अगदी सुंदर असे हनुमानजी आणि त्यांच्यासोबत वानरसेना देखील होती. त्या वानरसेनेतून समोर येतात संस्कार भारती अक्कलकोट या संघाने एक छान अशी रांगोळी आणि शहरातील विविध ठिकाणी त्यांनी व्यवस्थित अशा रांगोळी काढलेल्या होत्या. रांगोळी बघता बघता पुढे तसे सरकावत होतो, तर पुढे आलो तर खूप गर्दी साठलेली होती. गर्दी नेमकी कशासाठी होती पाहत होतो, तर तिथे महाराजांच्या समाधी मठ आणि अन्नछत्र मंडळ यांच्या दोघांच्या पालखीचे एका ठिकाणी मिलन होते. त्या मिलनाच्या वेळेस दोन्ही पालख्या जेव्हा एकत्रित येतात, भव्य अशा फुलांचा वर्षाव आणि लाइटिंग वगैरे हा जल्लोषात पार पडला जातो. पुढे येतो तर हे झेंडेवाल्यांचे काही थांबतच नव्हते. त्यांच्या पाठोपाठ होता तो नादब्रह्म. पुण्यातील तुळशीबाग येथील नादब्रह्म हा ढोल ताशा पथकाने अत्यंत देखावा असा ढोल पथक चालू केला होता. हे राहिलंच की देखाव्यात घोड्याचे पाय बघा. घोड्याचे पाय गाण्यावरील प्रिशाचं म्हणणं, अरे थांबा थांबा, कसला तो आवाज, किती तो त्रास. पुढे आलो तर शेवटी दिसले ते महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलो. दर्शनासाठी खूप भव्य दिव्य अशी गर्दी होती. गर्दीतनं तसेच पाहता पाहता दर्शन शेवटी मिळालं, दर्शन घेतलं. हा पाघ्या तुम्ही देखील दर्शन. शेवटी जाता जाता तुम्हाला पुन्हा हनुमानजींचे काही आगीचे प्रदर्शन दाखवते.